नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतवरच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमामध्ये ऐकूया ॲडव्होकेट मिलिंद चिंधडे लिखित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा या पुस्तक अभिवाचनाचा शेवटचा 20वा भाग आम्ही प्रसारित करत आहोत. अभिवाचक जयंत ठोंबरे. आजच्या भागात संघ सुगंध, लेखक राजाभाऊ गायधनी तसंच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्याबरोबर आलेला अनुभव आणि सरसंघचालक मोहनराव भागवतांचं मोठेपण दर्शवणारी लेखकाची संस्मरणीय आठवण आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला ऐकूया लेखक राजाभाऊ गायधनी यांच्याविषयी. कैलासवासी डॉक्टर त्र्यंबक गंगाधर उर्फ राजाभाऊ गायधनी यांचे संघ सुगंध हे पुस्तक हातात आलं. राजाभाऊ गायधनी यांनी प्राचीन मराठीतील चरित्र आणि आत्मचरित्रावर विषय घेऊन PhDची पदवी मिळवली होती. मराठी भाषेच्या सर्व क्षेत्रात त्यांना रुची होती. त्यांनी मराठी साहित्यामधील कवितेसह सगळे फॉर्म हाताळले होते. संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषांच्या विषयांवर त्यांचं प्रभुत्व होतं. मानवी जीवनाचा आणि समाजमनाचा अत्यंत सूक्ष्म आणि सखोल अभ्यास असल्यामुळं संघाच्या आठवणीचं हे पुस्तक ते लिहू शकले. हे पुस्तक येणाऱ्या पिढीला आणि संघ कार्यकर्त्यांना अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असं आहे. राजाभाऊंनी ज्या काळात संघाचं काम केलं तो सर्व काळ म्हणजे 1937 ते 2015 हा काळ संघाच्या दृष्टीनं प्रतिकूल होता. त्यामुळे त्यांचं हे कार्य वाखाणण्याजोगं नक्कीच आहे. संघ काम करताना जे अनुभव आले त्यातील सकारात्मक आणि प्रेरणादायी अनुभव या पुस्तकातून राजाभाऊंनी मांडले आहेत. राजाभाऊ 1937 पासून संघात जाऊ लागले. ते त्यांच्या अगदी शेवटच्या काळापर्यंत 1943-44 साली इगतपुरी तालुका प्रचारक म्हणून त्यांनी काम केलं. संघाच्या मुख्य शिक्षकापासून ते मुंबई आणि नाशिक विभागाच्या कार्यवाह पदापर्यंत अनेक जबाबदाऱ्या त्यांनी अगदी सहजपणे सांभाळल्या होत्या. 1995 मध्ये त्यांनी हे लेखन केलं म्हणजे त्यास आता 25 वर्षाचा काळ लोटलाय. या पुस्तकामध्ये परमपूज्य गुरुजींच्या आठवणी आहेत, तसंच संघातल्याही आठवणी आहेत. त्यांनी त्यांची स्मरणशक्ती दांडगी नाही असं पुस्तकात म्हटलं असलं तरी पुस्तकात त्यांनी जे लिहिलं आहे त्यावरून त्यांच्या स्मरणशक्तीचे वाचक नक्कीच कौतुक करतील. लिहिलेल्या आठवणी आणि काही ठिकाणी पुस्तकाच्या किंवा लेखाच्या आधारे तसेच संबंधित व्यक्तींशी बोलून त्यांनी त्या तपासून घेतल्या. त्याचं कारण म्हणजे आपलं लेखन हे पुरेसे विश्वसनीय असावं अशी त्यांची इच्छा होती. हे पुस्तक म्हणजे आत्मचरित्र आहे, इतिहास आहे, कथा आहे, कविता आहे, विवेचन आहे. अशा वेगवेगळ्या लेखन प्रकारांचं मिश्रण पुस्तकामध्ये केलेलं असल्यामुळं पुस्तक अतिशय वाचनीय झालेलं आहे. पुस्तकात लेखकानं शाखा आणि बौद्धिक वर्ग, प्रवास आणि प्रचारक योजना, डॉक्टरांच्या आठवणी, शाखा विस्तार, संघर्ष पर्व, बंदी उठल्यानंतर, आणीबाणी आणि कारागृह, संघ विस्तार, गुरुजींच्या सहवासात अशी वेगवेगळी प्रकरणं लेखकाने केलेली आहेत. त्यामुळे वाचकांच्या दृष्टीनं ते सोयीचं झालं आहे. पुस्तकाच्या शेवटी गोविंद भास्कर यार्दी यांचा राजाभाऊंवर लेख आहे. पुस्तकाच्या शेवटी राजाभाऊंच्या थोड्याशा कविता समाविष्ट केलेल्या आहेत. या कवितांवरून राजाभाऊंच्या लेखन ताकदीची कल्पना वाचकांना नक्कीच येईल. पुस्तकात समर्पक अशी छायाचित्र आणि रेखाचित्र असल्यानं पुस्तक अधिक उठावदार झालं आहे. पुस्तकात जवळजवळ 170च्या वर कार्यकर्त्यांची नावं आणि त्यांच्या आठवणींचा हा संग्रह असल्यामुळं आणि ही सर्व मंडळी नाशिकच्या अवतीभोवती असल्यामुळं हे वाचणं अतिशय आनंददायी आहे. त्यामध्ये माझ्या आजोबांचा देखील समावेश आहे. हे पुस्तक प्रसिद्ध करून आणि हे हस्तलिखित जपून ठेवलं त्याकरता राजाभाऊंचे आप्तस्वकीय यांना मनपूर्वक धन्यवाद द्यायला पाहिजेत. कारण या पुस्तकाच्या रूपानं एक फार मोठ्या कालखंडाचं चित्रण केलं गेलं आहे. एका फार मोठ्या घडलेल्या इतिहासाचं दस्तऐवजीकरण झालंय. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मला प्रत्यक्ष 2-3 वेळा राजाभाऊंबरोबर बोलण्याचा योग आला होता. लक्षात आलं असं की लेखक जसा होता तसंच त्याने लिहिलेलं आहे. त्यामुळे हे पुस्तक जसं संघाबद्दलचा सुगंध वाचकांपर्यंत पोहोचवतो तसंच राजाभाऊंच्या आठवणींचा सुगंध देखील वाचकांपर्यंत नक्कीच जाऊन पोहोचतो. हे लेखकाचं फार मोठं यश म्हणता येईल.
हे पुस्तक छापून साप्ताहिक विवेकनं खूप मोठं काम केलं आहे. नाशिकच्या सामाजिक जीवनाचा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल त्यावेळेला राजाभाऊंचे संघ सुगंध हे पुस्तक टाळून पुढे जाताच येणार नाही, हे मात्र नक्की. आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्याबरोबर लेखकाला आलेला अनुभव आपण ऐकणार आहोत. नाशिक इथल्या गोह देशपांडे उद्यान वाचनालयाचा उद्घाटन सोहळा माझ्या कायम लक्षात राहील. त्याचं असं झालं की नितीनजी गडकरी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि उद्घाटक होते, तर साहित्यिक उत्तमराव कांबळे माझ्या आठवणीप्रमाणे अध्यक्ष होते. व्यासपीठ सजलं होतं. समोर श्रोते मोठ्या संख्येनं बसले होते. पहिल्या रांगेमध्ये पाहुणे आणि वाचनालयाचे पदाधिकारी आणि मागच्या लाईनीमध्ये आम्ही कार्यकारी मंडळाचे सदस्य बसलो होतो. गडकरींनी भाषण सुरू केलं. त्यांच्या भाषणाचा ओघ सुरू झाला. ग्रंथालय चळवळीचा महाराष्ट्राचा आढावा घेता घेता आमचे एक आमदार ग्रंथालय चळवळीचे प्रमुख नेते होते असं ते म्हणाले. पण काही केलं त्यांचं नाव त्यांना आठवेना. कोणी नाव सांगतं का, अशा दृष्टीनं त्यांनी आमच्या मागच्या लाईनीमध्ये आमच्या कार्यकारी मंडळाकडे पाहिलं. मी मोठ्याने म्हणालो, गंगाधर पटणे अध्यक्ष आणि नितीनजी दोघेही उद्गारले, छान, व्हेरी गुड. नितीनजी हे व्यापक दृष्टिकोन असलेले फार मोठे नेते आहेत, कारण गंगाधर पटणे हे समाजवादी चळवळीतले एक नेते. नितीनजी यांनी त्यांचे आयकॉन म्हणून मुलाखतीत जॉर्ज फर्नांडिस आणि A.B. बर्धन यांची नावं सांगितल्याचं मला आठवतं. तसं तर नितीनजी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक. पण असं नेहमीच घडतं असं नाही. एकदा एका प्राचार्यांना आत्मपुराण या पुस्तकाच्या लेखकाचं नाव आठवेना. मी उत्तरलो होतो महादेव शास्त्री जोशी. पण प्राचार्यांच्या चेहऱ्यावरून त्यांना ते आवडल्याचं काही दिसलं नाही. शेवटी नितीनजी ते नितीनजीच. आणि आता ऐकूया सरसंघचालक मोहनराव भागवतांचं मोठेपण दर्शवणारी लेखकाची संस्मरणीय आठवण. माझ्या मुलीच्या दिराच्या लग्नाला 6 डिसेंबर 2015 आम्ही नागपूरला गेलो होतो. नागपूरची काही ठिकाणं पाहायची असं ठरवलं. 6 डिसेंबरला दीक्षाभूमी पाहिली आणि 8 डिसेंबरला रेशीमबागेत गेलो. कैलासवासी डॉक्टर हेडगेवार आणि कैलासवासी गोळवलकर गुरुजींची स्मारकं पाहिली. 60 वर्षावरील स्वयंसेवकांचा 3य वर्षाच्या शिबिराचा समारोपाचा दिवस होता. आदरणीय मोहनराव भागवतांचा बौद्धिक वर्ग संपत आला होता. मोहनराव हिंदीत बोलत होते. रेशीमबागेत एक चक्कर मारली, तोपर्यंत बौद्धिक वर्ग संपला होता. आम्ही परत निघालो तर पत्नी आणि माझ्याबरोबर असलेले प्रतीकनं विचारलं, मोहनरावांना भेटायचं आहे का? मी हो म्हटलं. मोहनरावांना झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था असल्यानं त्यांना कसं भेटता येईल अशी मनात शंका होती. प्रमुख इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच्या वरांड्यात गेलो. मोहनराव रिलॅक्स मूडमध्ये होते. आम्ही तिघांनी वाकून नमस्कार केला. त्यावर असे करू नका असं म्हणून त्यांनी नाराजी प्रकट केली. आम्ही आमची ओळख दिली. मोहनरावांनी घरातील एखादी वयस्कर व्यक्ती विचारते तशी कोणाकडे लग्नाला आलात अशी प्रतीककडे विचारपूस केली. प्रतीककडे पाहून ते असं म्हणाले की याने रेशीमबागेतली सर्व ठिकाणं दाखवलीत का? मी आणि माझे स्नेही नाशिकला वास्तव्याला असलेले नारायणराव हरदास यांच्या दक्षिणमूर्ती मंदिराचा पत्ता विचारला. त्यावर मोहनरावांनी नानांचा आणि माझा परिचय होता, आम्ही चंद्रपूरला बरोबर होतो असं सांगून मंदिराचा पत्ता सांगितला. आम्हाला महल भागातले डॉक्टरांचे घर दाखव आणि मंदिराकडे कसं जायचं त्याचा पत्ता त्यांनी सांगितला. आम्ही पुन्हा नमस्कार केला आणि मोहनरावांचा निरोप घेतला. भेट फक्त 5 मिनिटाची होती, पण त्या भेटीत मोहनरावांचा सुसंस्कृतपणा, अदब, दिलदारपणा, बोलण्याची पद्धत, दुसऱ्याचा आदर करण्याची वृत्ती, सहिष्णुता हे दिसून आलं. याच गुणांमुळे माणसं मोठी होतात. किंबहुना हे गुण ज्यांच्यात असतात ती माणसे मोठी समजली जावीत. आपल्या आजोबांची भेट झाली असंच आम्हाला वाटलं. ज्यांच्यामुळे ही भेट घडून आली तो प्रतीक मात्र या दुनियेत राहिलेला नाही. श्रोते हो,
ॲडव्होकेट मिलिंद चिंधडे लिखित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा या पुस्तक अभिवाचनाचा आज शेवटचा 20वा भाग आपण ऐकलात. अभिवाचक होते जयंत ठोंबरे. आपल्याला या पुस्तकाचं अभिवाचन कसं वाटलं याविषयीची कमेंट आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, म्हणजे ती आमच्यापर्यंत पोहोचेल. आणि त्याचबरोबर अशाच दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचन रेडिओ जयंतवर झालेलं आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, त्याचबरोबर परमपूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, शुभा साठे लिखित सावरकरांच्या तीनही बंधूंच्या पत्नींच्या त्यागावर आधारित त्या तिघी, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, नर्मदा परिक्रमेवर आधारित प्रभूजी पाठक यांचं बिल्वपत्र या आणि अशाच अनेक दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचन रेडिओ जयंतवर आपल्याला ऐकायला मिळणार आहे, कधीही कुठेही. तेव्हा रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.